नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीएम धनधान्य कृषी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचे जे होते शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या संबंधित सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। पीएम धनधान्य कृषी योजना आली म्हणतायत, पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन कुठे करायचं? तर मी तुम्हाला स्पष्ट आणि सरळ सांगते की या योजनेसाठी वेगळं ऑनलाईन अर्ज पोर्टल नाही। ही जी योजना आहे ती थेट शेतकऱ्यांनी जाऊन फॉर्म भरायची अशी योजना नाहीये। ही जी योजना आहे ती निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्व चालू शेती योजनांसाठी जोरात राबवायची अशी योजना आहे। मग फायदा कसा मिळणार? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग फायदा कसा मिळणार? जर तुमचा जिल्हा निवडलेला असेल तर तुम्हाला मी आता सांगणार आहे त्या योजनांची जी माहिती आधीपासून जशा सुरू आहेत त्यातूनच तुम्हाला त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। तर त्यामध्ये कोणकोणत्या योजना असणार आहेत? तर प्रधानमंत्री किसान सम्मान निधी, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, ह्या ज्या योजना आहेत यातून तुम्हाला फायदा मिळणार आहे। निवडलेल्या जिल्ह्यांसाठी जोमाने त्या ठिकाणी फायदा मिळणार आहे। म्हणजे काय? तर या सगळ्या योजनांचा फायदा तुमच्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आणि वेगाने दिला जाणार आहे। तर यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? तुमचं जे नाव आहे ते पीएम किसानमध्ये आहे का ते तपासायचं आहे। किसान क्रेडिट कार्ड तुमच्याकडे आहे का? पीक विमा भरला आहे का? ठिबक सिंचनासाठी तुम्ही अर्ज केला आहे का? जर नाही तर त्या योजनांच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। या योजनेची अधिक चौकशी कुठे करायची? तर तुम्हाला ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तुमचे जे तालुका कृषी अधिकारी आहेत, जिल्हा कृषी कार्यालय आहेत, या ठिकाणी तुम्हाला जाऊन ही जी योजना आहे ती या योजनेची चौकशी करायची आहे। कारण ही जी योजना आहे ती जिल्हा पातळीवर राबवली जाणार आहे। आणि हो, कोणीही पैसे घेऊन अर्ज करतो म्हणाला तर अजिबात फसू नका। अधिक माहितीसाठी तुम्हाला ग्रामसेवक किंवा कृषी कार्यालयातच चौकशी करायची आहे आणि तुमचा जिल्हा या योजनेमध्ये आहे का ते तुम्हाला कमेंटमध्ये हो किंवा नाही असं लिहायचं आहे। आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये लिहायचं आहे। आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे। आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जायचं आहे। धन्यवाद।